नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा शहरासह खानापूर तालुक्यात भाजपाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झालेत। पंचायत समिती, जिल्हा परिषद, विटा नगरपालिका या निवडणुका संदर्भात भाजपाने दिनांक 5 जुलै 2025 रोजी विटा येथे संवाद मेळाव्याचे आयोजन केले, अशी माहिती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिली। काही लोक चर्चेत बोलत होती की भाजपाचा गट कमी झालाय, त्यामुळे भाजपाची ताकद कमी झाली। मात्र पुन्हा एकदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य अशा संवाद मेळाव्याचे आयोजन केले। दिनांक 5 जुलै 2025 रोजी हा संवाद मेळावा आयोजित केला असल्याची माहिती देण्यात आली। भाजपाची नक्की काय ताकद आहे हे दाखवण्यासाठी भाजपा सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। या संवाद मेळाव्यास महाराष्ट्राचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी जिल्हा परिषद, तालुका पंचायतच्या निवडणुका आणि विटा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर धरून आम्ही भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने विटा येथे दिनांक 5/7/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता भाजप कार्यकर्ता भव्य संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। या संवाद मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खानापूर तालुका आणि विटा शहर याच्या वतीने भव्य असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने सर्व ग्रामस्थ, भाजपचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी यांना आम्ही आवाहन करतोय की शनिवार दिनांक 5 रोजी सायंकाळी 6:30 वाजता सर्वांनी हा कार्यक्रम ताकदीने पार पाडण्यासाठी आपली उपस्थिती दाखवायची आहे। येताना सर्वांनी आपल्या जवळचे सर्व लोक त्या कार्यक्रमासाठी घेऊन यायचं आहे, असं आम्ही आपल्याला त्या पत्रकार परिषदेच्या वतीने माध्यमातून आम्ही आवाहन करत आहे। आणि या कार्यक्रमादरम्यान आगामी निवडणुका संदर्भाने रणनीती आखण्याची आहे। त्यापैकी जे पण उत्सुक असतील, ज्यांना कोणालाही करायचे आहे, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी अवश्य हजर राहण्याचं आहे आणि घोमर असं आमदार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याचं आहे। ही सर्व उद्देश ग्राह्य धरून आणि जे कोणी नवीन प्रवेश केलेला आहे त्यांचाही या बेताने यात सत्कार व्हावा, त्या उद्देश ग्राह्य धरून आम्ही दिनांक 5 रोजी भाजपचा कार्यकर्ता भव्य संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। त्याला सर्वांनी हजर राहावे असं मी आपणास त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करत आहे। नमस्कार, विटा शहर भाजपाच्या वतीने दिनांक 5 जुलै 2025 रोजी संवाद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार येथे विटा शहरामध्ये भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने रणनीती ठरवण्यासाठी सदरचा मेळावा आयोजित केलेला आहे। तरी विटा शहरातील सर्व इच्छुक उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व भाजप प्रेमींनी सदरच्या मेळाव्याला उपस्थित राहावे अशी मी विटा शहराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो। 5 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता जैन मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा येथे भाजपचा भव्य असा मेळावा होत आहे। काही दिवसापूर्वी मी आणि विट्याचे मयुरेश बळवणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला तसा कुठला मोठा कार्यक्रम करता आला नाही आणि आता तुर्तास येणाऱ्या पुढच्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, त्याच्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं की आमचा प्रवेश आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याचं निमित्त साधून येणाऱ्या 5 जुलै रोजी भव्य असा आम्ही मेळावा भाजपचा घेत आहे। सध्या अलीकडच्या 8-15 दिवसांमध्ये असं वातावरण करण्यात आलं की भाजपचा गट या तालुक्यामध्ये थोडा कमी झाला किंवा फारशी ताकद राहिली नाही। आम्ही या येणाऱ्या मेळाव्यामध्ये ही ताकद आम्ही आमची दाखवून देणार आहोत आणि कधी नव्हे ते आज
विटा भाजप असू द्या, खानापूर तालुक्यातला भाजप असू द्या, आज आम्ही एक संघानं एक दिलानं हा भाजपचा मेळावा ताकदीने पार पाडणार आहोत आणि ह्या खानापूर तालुक्यामध्ये एक चांगला मेसेज भाजपच्या वतीनं आम्ही देणार आहोत. आणि या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब, जे शोषित, वंचित आणि बहुजनाचे नेते आहेत, ज्यांचं काम आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचलंय, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा मेळावा घेत आहोत. त्याचबरोबर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब, तसेच आपले सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राटजी महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम पार पाडत आहोत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.